जालन्यात गोलापांगरी इथे भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला। दानवे आणि खोतकरांच्या प्रचार सभेतच मराठा आंदोलक आक्रमक झाले। या सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवेंना निवेदन दिलं। दानवे स्टेज खाली उतरताच मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली। दानवेंनी शांतपणे आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांची मंथरणी केली। दानवे आता पुन्हा एकदा मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहेत। बीडच्या गेवराईतील चेकपोस्टवर 1 कोटींचं घबाड हाती लागले। निवडणूक काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले। गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर एका कारमधील लोखंडी पेटीतून तब्बल 1 कोटी रुपये आढळलेत। नेमके हे पैसे कुणाचे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत, तर कार चालकाकडे कोणतीही कागदपत्र नसल्यानं पोलिसांचा संशय बळावलाय। धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांना 2 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली। 2014 मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात रास्ता रोको करत एसटी फोडण्यात आली होती। याच प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा सत्र अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। न्यायालयानं 6 आंदोलकांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली। दरम्यान दोडतले यांनी जामिनास नकार दिला। नाशिकच्या मालेगाव महापालिकेनं मतदान जनजागृतीसाठी मेहंदी आणि रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलं। यावेळी महिलांनी हातावर आकर्षक मेहंदी आणि रस्त्यावर रांगोळी काढत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जाते। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर त्याचा आर्थिक भार पडू लागलाय। वाशिम जिल्ह्यात खरीपाची पेरणी सुरू होणार आहे, मात्र त्यापूर्वी खतांचा बेसल डोस द्यावा लागतो, त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढली आहे। मिश्र खतं, सुपर पोटॅशच्या दरातही मोठी वाढ झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत।